आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यावं अशी आयोजन समितीच्या ठिकाणी विनंती आहे। सेकंड सेमीफायनलला सुरुवात होईल आणि ही सेकंड सेमीफायनल दोन संघांमध्ये आपण पाहत आहोत। एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोरणे आणि त्यांच्या विपक्ष दहिवड अशी लढत आहे। टॉस झाला होता आणि टॉस जिंकलाय टीम बोरणे या टीमने। त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही बॅटिंग करत आहोत। बोरणे टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मॅचला होईल सुरुवात। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। संदीप कदम आणि नॉन स्ट्रायकर एंडला जयवंत कदम। तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 साठी टीम दहिवड कडून अनिल देवरे षटक क्रमांक 1 मध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, संपर्क नाही, डॉट आलाय। सुरुवात अनिल देवरे यांनी चांगली केलेली आहे, डॉट बॉलने केलेली आहे। बॉलर पुन्हा तयार अनिल देवरे। हा फटका जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट आलेला आहे। फ्लड लाईट्स आता ऑन झालेल्या आहेत आणि या प्रकाशामध्ये सुरू असणारा सामना। 2 बॉल डॉट टाकलेले आहेत अनिल देवरे यांनी। 2 षटकांची सेकंड सेमीफायनल। जागेवरतूनच फटका खेळलाय आणि बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे। या तिसऱ्या बॉलवरती बोरणे टीमसाठी मोठा फटका आलाय। संदीप कदम यांच्या बॅट मधून हा मोठा टोला, त्यांच्या बॅटचा बॉल बाला एक पाय पुढे काढला। प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक सरळ बॅटने खेळलेला हा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी। इट्स अ बिगी। अनिल देवरे पुन्हा तयार, राईट आर्म वर द विकेट। हाही फटका खोदून काढलाय, खेळाडू जातील का नाही तोपर्यंत बॉलने सीमारेषा चिरलीये। सरळ 4 धाब्यांसाठी। लागोपाठचा आणखीन एक चांगला टोला, आक्रमण केलंय संदीप कदम यांनी मैदानाच्या आतमध्ये। एक पाय पुढे काढत हाही फटका खेळलाय। फुटवर्क चांगला आहे संदीप कदम यांच्याकडे आणि त्याचमुळे की अगदी अशा प्रकारचे फटके संदीप कदम यांनी सहजरित्याने खेळलेले आहेत। धावसंख्या 10, 4 बॉलचा खेळ संपला। अनिल देवरे यांच्याकडे भेदकता आहे, चांगली गोलंदाजी आज करावी लागेल। चांगला बॉल, डॉट आलाय, वेगाने टाकलेला हा बॉल। पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट, टो क्रशर यॉर्कर टाकलाय अगदी यष्ट्यांच्या बाजूने। हा बॉल यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, डॉट। या बॉलच्या पाठीमागे पंचाने सांगितलं की वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल। चला थोडीशी घाई करूया कारण हळूहळू आता अंधार वाढू लागलेला आहे। सायंकाळचे आता वाजलेले आहेत 6:17 होत आहेत। या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होईल, दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही। फक्त एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळतीये। पहिली सेमीफायनल षटक क्रमांक 1 संपलाय। धावसंख्या 12, 0 गडी बाद। चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेताय। षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणा, फायनल बाकी आहे। ओव्हर नंबर 2 साठी सौरभ देवरे मोनिया। एक फिरकी गोलंदाज दहिवड गावचा गोलंदाजी मार्गवरती येतोय। काल एका सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली होती, एका सामन्यामध्ये मोठे फटके खर्च केले होते, परंतु आज जे काय काल घडलं याचा विचार करून चालणार नाही। मोनियांना या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा तयार। मोनिया बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय, स्ट्राइक रोटेट केलाय, परंतु मोन्याने चांगलाच बॉल टाकलाय, डॉट आलेला आहे। मोन्या हे फिरकी गोलंदाज आहे। संदीप स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत। जयवंत त्यांना अद्याप स्ट्राइक मिळालेला नाहीये। संदीप कदम स्ट्राइक वरती आहे, चांगली बॅटिंग केली, 11 वरती बॅटिंग करतायत। पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल। या गोष्टी प्रकर्तेने तुम्हाला या सेमीफायनलच्या मॅच मध्ये टाळाव्या लागतील। सर्वोत्तमच खेळ करावा लागेल आज। बॉलर तयार मोन्या। उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल, डॉट आलाय, धाव मिळत नाहीये।
मोन्या बॉलला वळवण्याची क्षमता मोन्यांच्याकडे चांगली आहे आणि आता चांगल्या प्रकारे बॉलला त्यांनी वळवलंय. डॉट येतोय. खोलवर टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. धाब आता मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आहे. एका पाठोपाठ एक बॉल डॉट येत आहेत. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. 13-0. जागेवरतून फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावताय. डीप कव्हरला बॅकअप नाहीये आणि अखेरकार हा बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. चांगल्या प्रकारची दिशा या बॉलवरती दिली आहे या बॉलला आणि नंतर हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. धावसंख्या 17. 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ शेवटच्या बाकी. चला घाई करा. जागेवरतूनच हवेत खेळलेला बॉल लांबी पाहावी लागेल आणि सीमारेषेलगत कॅच अगदी चांगल्या रीतीने पकडलेली आहे. आणि ते पहा सीमारेषेलगत चांगला झेल पकडलाय. थोड्यासाठी लांबी कमी पडली आणि माघारी जावं लागते. धावसंख्या किती आहे तर 17. शेवटचा एकच बॉल बाकी. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की आपण घाई करत या. चला शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल डावकर आताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदललेली आहे. या बॉलवरती एक धाव तर धावून काढलेली आहे. प्रत्यक्षात घडलं काय? पंचांनी सांगितलं की वाईड आहे. वाईड +1 अशा 2 धावा. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलाय का? परंतु इथे दुसरी धाव घेण्याचा मोह. किंबहुना शेवटचा बॉल आहे त्याच्यामुळे जास्तीच्या धावा कशा प्रकारे मिळतील याचाच प्रयत्न बॅटिंग टीम करते आणि धावसंख्या धाव फलकावरती आहे. वाईट +1 आणि बॅट्समन रनआउट अशा प्रकारच्या गोष्टी आता आपण स्कोर बोर्ड मध्ये नमूद करूया. धावसंख्या 19. शेवटचा बॉल बाकी. चला काही करा. संभाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी 19 धावा धाव फलकावरती. पाठीमागच्या बाजूला बॉल. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतील. धावा या बॉलच्या पाठीमागे किती मिळतील? धावांसाठी धावा सुरू आहे. वाईड बॉल हाही आहे त्यामुळे वाईट +2 या 3 धावा मिळत आहेत. मोन्यांना या गोष्टी टाळाव्या लागतील. चांगल्या दिशेने बॉल टाकावे लागतील. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. या ओव्हरमध्ये 5 बॉलच्या पाठीमागे मोन्याने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. फटका तर जागेवरतून खेळलाय. खेळाडू बॅकअपला आले. बॉलची फेकी. नॉन स्ट्रायकर एंडला. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न.
स्ट्रायकर एंडला केलेली फेक, मिळालेल्या या धावा. दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि स्कोरबोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे 24 बनवायच्या आहेत. आता 25 धावा टीम दहिवडला. चला मैदानाचा ताबा घ्या बोर्नी टीम आणि दहिवड टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा. चला मैदानाचा ताबा घ्या टीम बोर्ने आणि दैवट टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे. 28 संघांनी सहभाग घेतलेला या स्पर्धेमध्ये 4 संघ पुढे आले. त्यांच्यामध्ये सेमी फायनल होत आहेत. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत आर्थिक पाठबळ दिलेलं आहे त्या सर्व मंडळींचं मनपूर्वक आभार. ज्यांनी ज्यांनी आयोजन समितीमध्ये मेहनत घेतलेली आहे त्यांचे सर्वांचे आभार आपण मानूया. जे प्रेक्षक जोडले त्यांचे आपण आभार मानूया. चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे. बारा 25 दैवट टीमची जोडी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. साहिल देवरे आणि राजन देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते जी आक्रमक आहे. ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाजी मार्क वरती आकाश सामंतराय. राजन देवरे आणि साहिल देवरे जोडी आलेली आहे. एका बाजूला वेगावरती स्वार होणारा गोलंदाज आकाश सामंतराय षटक क्रमांक 1 मध्ये येतोय. मॅचला सुरुवात होते. तुंबळ युद्ध सेमी फायनल क्रमांक 2 च बोर्ने की दहिवड कोण जाईल आणि फायनलची मेगा फायनल खेळेल. सत्र क्रमांक 2 चा पहिला बॉल प्रगती पथावरती. सोडून दिलाय वेगाने टाकलेला बॉल. पंचांनी सांगितलं की वाईड आहे पुन्हा टाकावा लागेल. आकाश सामंतराय यांना हा बॉल. पहिला बॉल दिशाहीन आहे. आकाश सामंतराय गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. राजन देवरे स्ट्रायकर एंडला, साहिल देवरे नॉन स्ट्रायकर एंडला. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला बॅकअप देतील. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. 25चं प्रत्युत्तर द्यायचं आहे टीम दहिवडला. 12 बॉलच्या पाठीमागे 3 धावा धावफलकावरती येत आहेत. एकच बॉलचा खेळ संपलाय. राजन देवरे यांच्या बॅटमधून आलेला फटका 2 धावांचा. पुन्हा तयार राजन देवरे. आक्रमकता आहे. या बॉलवरती रन्स किती मिळतील दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. लॉंगॉनला खेळलेला बॉल एक सिंगल प्राप्त होतीये. 4 धावा 2 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या फटक्यावरती धावा किती मिळतील. फटका तर समोर खेळलाय. खेळाडू जातील. एकच सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बोर्ने टीमच्या माध्यमातून एकही मोठा फटका अद्यापही खर्च केला नाहीये. आकाश सामंतराय यांनी सुरुवात जरी दिशाहीन बॉलने केली असेल तरी पुढच्या काही बॉलवरती कमबॅक केलंय. राजन देवरे आणि साहिल देवरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. परंतु आज या जोडीला जबाबदारी घ्यावी लागेल. शेवटचे 3 बॉल. फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला येतोय.
कव्हरच्या डोक्यावरतून खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरला आला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक गेले बॅकअपला. एक सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळते. 2 धावा येत आहेत या बॉलच्या पाठीमागे आणि धावसंख्येला पुन्हा चालना मिळते. धावसंख्या 7. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. ऑफस्टंपच्या बाहेर आले. हवेत खेळलेला फटका अडवण्याचा प्रयत्न. इथे या बॉलच्या पाठीमागे प्रयत्न आपण पुन्हा एकदा पाहूया. ज्या प्रकारचा फटका खेळला आणि अडवण्याचा प्रयत्न, त्यानंतर झडप घातली, तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी मॅच मध्ये रोमांचकता वाढली आहे. दैवत टीमने आता आक्रमण केलंय, हात खोललेले आहेत. बॅटिंग करताना राजन देवरे यांनी 11 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. आकाश सामंतराय विकेट अद्यापही मिळू शकली नाही आकाश सामंतराय यांना. शेवटचा बॉल हातात येईल. गोलंदाजी मार्ग वरतून पुन्हा निघतील बॅटिंग मध्ये राजन देवरे. 4 बॉल 9 वरती बॅटिंग करतायत. चांगला बॉल टाकला. या बॉलच्या पाठीमागे प्रत्युत्तर फलंदाज राजन देवरे देऊ शकले नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 11. आता 6 बॉल 14 ची गरज आहे. 6 बॉल मध्ये 11 बनवलेले आहेत. आता इथून पुढे 6 बॉल 14 ची गरज आहे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि या मॅच मध्ये आज काहीतरी करावं लागेल. मेगा फायनल खेळायची आहे तर हा सामना जिंकावा लागेल. आणि सामना जर हारलो तर 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन समाधान मानावं लागेल. त्यामुळे इथून पुढे मेगा फायनल खेळायची तर हा सामना जिंकावा लागेल. ओव्हर नंबर 2 जय कदम. बॅटिंग मध्ये आज साहिल देवरे तयार होत आहेत. फार वेळानंतर साहिल देवरेला स्ट्राईक मिळाले. अंपायर कॉल वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. सहा बॉल 13. चला काय करा, वेळ आपण घेऊ नका. 6 बॉल 13 ची झुंज. लाईन मिस करून बसले. बॅकफुट वरती गेले. मनसुबे काही वेगळे होते या बॉलला खेळण्याचे. कारण ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे कुठेतरी ऑफ साइडला हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या वेळेस फलंदाज बॅकफुट वरती जातात, जागा बनवतात, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे फटका फसला. 5 बॉलच्या पाठीमागे 13. जय पुन्हा तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल. एकच सिंगल. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळतेय. 4 बॉल 12. 4 बॉल 12 ची गरज आहे. इथून पुढे जे आहे ना, आता धाडस मोठ्या फटक्यांचंच करावं लागेल बॅटिंग टीमला. परंतु एका बाजूला बॉलिंग टीमला चांगली गोलंदाजी, डॉट बॉल, अशा प्रकारचे बॉल हाताळावे लागतील. आणि इथे पहा डॉट बॉल आलेला आहे. त्याच्यामुळे 3 बॉल 12. आता हात खोलावेच लागतील. आता आक्रमण हल्ला करावाच लागेल या मॅच मध्ये. घायल तो यहाँ परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका यहाँ पर वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज अडचणी आहेत. आता या अडचणीच्या काळामध्ये मार्ग काढावा लागेल. हा बॉल नो आहे, परंतु या बॉल वरती धाव येऊ शकली नाही. बॅट मधून एक सिंगल धाव मिळेल. 3 बॉल 11 ची गरज आहे. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता. ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. आज स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील. आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 3 बॉल 11 ची गरज. बोर्ने विरुद्ध दहिवड.
पायांचा वापर केला होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल होता, परंतु एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. सामना अजून संपलाय का मित्रांनो? तर नाही, सामना अजून संपलेला नाहीये. सामन्यामध्ये अजूनही दोन्ही संघांसाठी लढण्यासारखं बरंचसं काही आहे. 2 बॉल 11, 2 मोठे फटके. साहिल नेवरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एकाच नावाचे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 11, 2 मोठे फटके दैवत टीम साठी. विजयाचे कळस रवणारे असतील. फटका तर खेळलाय, बॉल तर भिरकावून दिलाय. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. जिंदगी के उस मोड पे खड़ा हो ज्या जिंदगी हाराना चाहती है. हेलिकॉप्टर स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी लढना चाहता हो आणि लढताना ठोकलाय षटकार. मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. साहिल मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 1 बॉल 5 ची गरज आहे. आता या फटक्यावरती पाठीराख्यांच्या आशा पल्लवी झाल्या असेल. एका बाजूला सर्वोत्तम फटका, एका बाजूला सर्वोत्तम बॉल हाताळायचा आहे. 1 बॉल 5 धावांची गरज आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आणि आज स्वतःची वेळ बदलता आली पाहिजे. 1 बॉल 5 ची गरज आहे या मॅच मध्ये. जो चांगलं खेळणार त्याला विजय मिळणार. 1 बॉल 5 चा थरार. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला असेल. 1 बॉल 5 ची मॅच. साहिलने एक मोठा फटका मारलाय, त्यामुळे थोड्याशा आशा पल्लवीत आता झालेल्या आहेत टीम दैवडच्याही. परंतु एका बाजूला जय यांना तो चांगला बॉल टाकावा लागेल आणि साहिलना तो चांगला फटका खेळावा लागेल. 1 बॉल 5 ची लढत. हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच. 1 बॉल 5. आणि अखेरकार प्रयत्न शेवटच्या बॉलवरती कमी पडले आणि त्यानंतर हा सामना बोरने टीमने जिंकला. हार्डलक टीम दैवड, तुम्ही चांगला संघर्ष केलात, तुम्ही काल चांगले खेळलात, आजही या मॅच मध्ये चांगला संघर्ष तुम्ही केलेला आहात. आपले मनपूर्वक आभार आणि बोरने टीमचं अभिनंदन करूया.